नमस्कार, दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला कुठली रेसिपी दाखवणार आहे ते आता आपण पाहूया। आज मी तुम्हाला हैदराबादी चिकन फ्राय कसं करायचं ते दाखवणार आहे। तर त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवते। हैदराबादी चिकन फ्राय करण्यासाठी मी इथे 750 ग्रॅम चिकन घेतले। चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। 1 वाटी तळलेला कांदा घेतलाय। साधारण मीडियम साईजचे 3 कांदे उभे काप देऊन चिरून घेतले आणि त्यानंतर ते तळून घेतलेले। एक मीडियम साईजचा टोमॅटो मी उभे काप देऊन चिरून घेतलाय। तुम्ही बारीक पण चिरून घेऊ शकता। 6 चमचे दही घेतलेले आहे। मी ह्याच चमच्यानी 6 चमचे दही घेतले आणि ह्याच चमच्यानी 8 चमचे मी तेल घेतले, म्हणजे अर्धी वाटी तेल घेतले। तेलाचं प्रमाण तुम्ही थोडं कमी किंवा जास्तही घेऊ शकता। थोडी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आहे। खडे मसाल्यामध्ये 4 लवंगा, 4 ते 5 मिरी, 2 हिरवी विलायची आणि 1 दालचिनीचा तुकडा घेतलाय। 2 चमचे आलं लसणाची पेस्ट, 20-22 कढीपत्त्याची पानं घेतली। चवीनुसार मीठ लागणार आहे आणि पावडर मसाल्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा धने पावडर, 1 चमचा रेग्युलर लाल तिखट आहे, हे जास्त तिखट आहे, आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, ही कलरसाठी वापरली, आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या मी मधोमध कट देऊन घेतलेले। आता हे सगळे जिन्नस मी चिकनमध्ये घालणार आहे। सगळ्यात आधी मी दही घेतले, दही घालायचे। कांदा घालूया, तळलेला कांदा आहे। टोमॅटो घालायचा आहे। आलं लसणाची पेस्ट घालायची आहे। कढीपत्ता घालायचा आहे। कढीपत्त्याची लहान पानं आहेत त्यामुळे मी 20-22 घेतली आहेत। तुम्ही जर कढीपत्त्याची मोठी पानं घेतली तर 10-15 पानं घेतली आणि ती थोडीशी चिरून घेतली तरीही चालेल। कापून घ्यायची कढीपत्त्याची पानं। हिरवी मिरची। आता हे मसाले सगळे मी चिकनमध्ये घालते। चवीनुसार मीठ घालायचे आणि कोथिंबीर, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली, ती सगळी घालणार आहे मी। जर तुम्हाला पुदिना आवडत असेल तर थोडा पुदिना घातला तरी चालेल। पुदिनासुद्धा स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायचं आहे, आणि हे अर्धी वाटी तेल, तेही मी आत्ताच घालणार आहे। आता खडे मसाले घालणार आहे। दालचिनी, हिरवी विलायची, लवंग आणि मिरी। आपण आता हे सगळं मिक्स करून घ्यायचे। हे चिकन करायला सोपं आणि खायला तितकंच टेस्टी लागतं। आता मी साधारण 1 तास, कमीत कमी आपल्याला 1 तास चिकन मॅरिनेट होऊन द्यायचे। आणि जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही रात्रभर जरी फ्रीजमध्ये ठेवलं चिकन मॅरिनेट करायला तरीही चालतं, किंवा 4 ते 5 तास चिकन मॅरिनेट केलं तरीही चालतं। आता हे चिकन मी साधारण 1 तास मॅरिनेट होऊन देणार आहे आणि त्यानंतर आपण शिजवून घेऊयात। मी गॅसवर कढई ठेवली, आता त्यामध्ये मी चिकन घालते। आपल्याला तेल वगैरे काहीच घालायचं नाही, आपण चिकन मॅरिनेट करतानाच तेल घातलेलं आहे। गॅसची फ्लेम मी लो ठेवलेली आहे। लो फ्लेमवरती आपल्याला पहिले 10 मिनिटं चिकन शिजवून घ्यायचे। मिरची आणि तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता। आता मी झाकण ठेवणार आहे। पाणी न घालताच आपल्याला 10 मिनिटं चिकन लो फ्लेमवरती शिजवून घ्यायचे। 10 ते 12 मिनिटं झालेली आहेत। आता आपण चिकन व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आपण चिकनमध्ये अजिबात पाणी घातलेलं नाही आहे, छान पाणी सुटलं आहे। चिकन मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे आणि आता आपण पुन्हा झाकण ठेवून 15 मिनिटं चिकन शिजवून घ्यायचे।
आपल्याला चिकन शिजवताना अजिबात पाणी घालायचं नाही, त्यामुळे गॅसची फ्लेम मी लो ठेवलेली आहे आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे। आता साधारण मी 15 मिनिटं चिकन शिजवून घेणार आहे। 15 मिनिटं झालेली आहेत। चिकन शिजले का आपण चेक करूया। मी चिकन पुन्हा एकदा मिक्स करून घेते, त्यानंतर आपण चेक करूया। चिकन एकदम व्यवस्थित शिजलेलं आहे। आता आपण वरतून थोडी कोथिंबीर घालूया। वरतून थोडी कोथिंबीर घालूया आणि पुन्हा चिकन मिक्स करून घेऊया। गार्लिक बटर नान कसं करायचं ते दाखवणार आहे। घरी बनवलेलं गार्लिक बटर नान रेस्टॉरंटपेक्षा खूप सुंदर होते, तर एकदा नक्की करून पहा। गार्लिक बटर नानसाठी आपल्याला काय साहित्य लागतं ते मी तुम्हाला दाखवते। 2 कप मैदा घेतलेला आहे मी ह्या कपनी 2 कप मैदा घेतलेला आहे। अर्धा कप दही, अर्धा चमचा बेकिंग सोडा, अर्धा चमचा बेकिंग पावडर, चवीनुसार मीठ लागणार आहे, अर्धा चमचा साखर, 3 चमचे तेल। मी ह्या चमच्यानी 3 चमचे तेल घेतलेले आणि साधारण 10-12 लसणाच्या पाकळ्या मी टेचून घेतलेल्या आहेत। आपल्याला अशा लसूण जाडसर टेचून घ्यायचं आहे। थोडी कोथिंबीर लागणार आहे आणि थोडं बटर लागणार आहे आणि पीठ भिजवण्यासाठी आपल्याला कोमट पाणी लागणार आहे। आता आपण पीठ भिजवून घेऊया। मी मैद्यामध्ये अर्धा कप दही घालते, अर्धा चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा खाण्याचा सोडा, थोडं मीठ, अर्धा चमचा साखर, 3 चमचे तेल आणि टेचलेला लसूण घालायचा आहे थोडा। पीठ भिजवताना थोडा घालणार आहे मी, साधारण अर्धा चमचा आहे। मी पाणी कोमट करून घेतलेलं आहे। आपल्याला कोमट पाणी वापरायचे पीठ भिजवताना। आता मी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते। आता आपल्याला जेवढं गरज लागेल तेवढं पाणी घ्यायचं आहे। थोडं थोडं करून पाणी घेणार आहे मी आणि पीठ भिजवून घेणार आहे। ज्याप्रमाणे आपण चपातीसाठी पीठ भिजवतो अगदी त्याचप्रमाणे मी पीठ भिजवून घेणार आहे। मी पीठ भिजवून घेतलेले, थोडं थोडं पाणी वापरून पीठ भिजवायचे। आता हे पीठ मी साधारण 20 मिनिटं झाकून ठेवणार आहे आणि 20 मिनिटांनंतर आपण नान करून घेऊया। 20 मिनिटं झालेली आहे पीठ भिजवलेले। आता आपण पीठ एकसारखं करून घेऊयात। मी पीठ पुन्हा एकसारखं करून घेतलेले। आता आपल्याला नान करण्यासाठी मी इथे थोडं पाणी घेतलेले आणि थोडं मैदा घेतलेला आहे, कोथिंबीर, लसूण आणि बटर। आता काय करायचं आहे, ह्या कोथिंबीरमध्ये साधारण 1 चमचाभर कोथिंबीर आहे, त्यामध्ये मी हा लसूण घालणार आहे आणि व्यवस्थित एकत्र करून घेणार आहे। मी लसूण आणि कोथिंबीर मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपल्याला पिठाचा एक उंडा काढून घ्यायचा आहे, एक छोटा गोळा काढून घ्यायचा आहे। आपण नान करून घेऊयात। आता थोडा मैदा घेते मी आणि नान लाटून घेऊयात आपण। नान आपण थोडं लांबट आकारामध्ये लाटणार आहोत, तुम्ही गोल सुद्धा लाटू शकता। मी असं लांबट आकारामध्ये नान लाटून घेतलेले, जास्त पातळ लाटायचं नाही, साधारण मी असं ठेवलेलं आहे। आता हे कोथिंबीर आणि लसूण जे आपण एकत्र करून घेतलेले ते एका साईडला मी लावून घेणार आहे। सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचे आणि कोथिंबीर लसूण लावलेली बाजू आपण पलटून घेऊयात आणि एका साईडला मी पाणी लावणार आहे। ज्या पद्धतीने आपण भाकरी करताना पाणी लावतो अगदी तसंच पाणी लावून घ्यायचे। व्यवस्थित सगळीकडे पाणी लावून घ्यायचे। मी पाणी व्यवस्थित लावून घेतलेले आहे
आता ही जी पाणी लावलेली बाजू आहे ती आपल्याला तव्यावर टाकायची आहे आणि मी आधीच तवा गरम करायला ठेवला आहे। मी लोखंडी तव्यावर करून दाखवणार आहे। तुम्ही जर नॉनस्टिक तव्यावर करत असाल तर ज्या पद्धतीने आपण फुलके भाजून घेतो अगदी त्या पद्धतीने भाजून घ्यायचे। तवा गरम झालेला आहे। मी आता हे नान तव्यावर टाकते। आता नान खालून व्यवस्थित भाजून घ्यायचे। गॅसची फ्लेम मीडियम आहे। साधारण 2 मिनिटं झालेली आहे। व्यवस्थित खालून नान भाजून झालेले आहे। आता आपण ते वरच्या बाजूनी पण भाजून घ्यायचे। गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवते आणि मीडियम फ्लेमवरती ह्या पद्धतीने आपल्याला नान भाजून घ्यायचे। ह्या पद्धतीने आपण व्यवस्थित खालून नान भाजून घ्यायचे। नान व्यवस्थित भाजून झाले। आता आपण वरतून बटर लावूयात। ह्याच पद्धतीने मी राहिलेले सगळे नान तयार करून घेणार आहे। तयार झालं गार्लिक बटर नान। व्हेज किंवा नॉनव्हेज कुठल्याही भाजीसोबत आपण खाऊ शकतो। खूप छान झाले। तुम्ही नक्की करून पहा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपीबरोबर। धन्यवाद।